नमस्कार, मी श्रुती अवधूत. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचंय. काही दिवसात अनेक बडे नेते भाजपात येणार, असा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा औरंगाबादेतून दावा. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023 साठी 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल. आता सविस्तर बातम्या. येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठे नेते येणार असून शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे आणि भाजपच्या संपर्कात आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, असा गोप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादेत केलाय. भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता बूथ लेवलपासून तर विधानसभा लेवलपर्यंत आणि काही लोकसभा लेवलपर्यंतही ज्यांनी काम केलं आहे, असे काँग्रेसमधले अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता उत्सुक आहेत. राष्ट्रवादीमधलेही आहेत आणि मोठ्या प्रमाणावर उद्धवजीकडले कार्यकर्ते नेते हे एकनाथ शिंदेजीच्या संपर्कात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत, या पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये खिंडार पडणार आहेत. आणि मी अनेक वेळा सांगितलं आहे की 2024मध्ये अशी परिस्थिती होईल की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याकरता सुद्धा उमेदवार मिळणार नाहीत, अशी स्थिती महाराष्ट्रात होणार आहे. अनेक नेत्यांसोबत अनेक चर्चा सुरू आहे. काही प्राथमिक लेवलला चर्चा सुरू आहे, काही पक्षामध्ये येण्याकरता उत्सुक आहे, काहीची वेळ ठरायची आहे, काहीची वेळ ठरणार आहे. पण हे नक्की की मोठ्या प्रमाणावर माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि एकनाथजी देवेंद्रजीच्या समन्वयाने जे सरकार आहे केंद्रात राज्यातलं, या सरकारच्या कामावर, या सरकारच्या धोरणावर, सरकारने केलेल्या संकल्पावर जनतेचा विश्वास आहे. आणि काँग्रेसमध्ये आता भविष्य नाही आहे. भारत जोडो यात्रा काढली, त्या भारत जोडो यात्रेच्या वेळीच 1,500 कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केले. तेव्हाच समजलं की काँग्रेसमध्ये आता नेतृत्वाचा अभाव आहे आणि आता कुठलाही नेता किंवा कार्यकर्ता वाट पाहायला तयार नाही. आपल्याला रोज दिसेलच की कुठले प्रवेश होत आहे आणि असे बॉम्बस्फोट होणार आहे. प्रवेशाचे असे बॉम्बस्फोट होणार आहे की महाराष्ट्राला आश्चर्यचकित होईल, जनतेला आश्चर्य वाटेल, पण मोठे धक्के बसणार आहे. शहरात राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा पुतळा न बसविल्याने राष्ट्रवादी व महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनपाचा निषेध व्यक्त करीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने निवेदन देऊन सुद्धा शहरात राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचा पुतळा उभारला नाही. यामुळे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यालय समोर अभिवादन करून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. गेल्या वर्षी माता जिजाऊ जयंतीनिमित्त महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन शहरात राजमाता जिजाऊ भोसले यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी केली होती. गुरुवार रोजी पूर्ण राज्यात राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जात असतानाही औरंगाबाद शहरात मनपा प्रशासनाने पुतळा बसवण्यासाठी काहीच सकारात्मक हालचाल केली नाही. म्हणून प्रशासनाचा विरोध पक्षाच्या वतीने मनपाचा निषेध व्यक्त करीत मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ख्वाजा शरफुद्दीन, मनोज घोडके, गणेश काळे, लक्ष्मण हेकडे, संदीप घोकडे, गणेश हिवाळे, तुषार शेजवळ, सुभद्रा जाधव, अनिसा खान, शमा बेगम
आदींची उपस्थिती होती। जो छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर जो इन्होंने राज कर रहे, इनको शर्म आना चाहिए कि इन्होंने अभी तक एक छोटा सा जो सबकी छत्रपति शिवाजी महाराज, इनकी माँ, उनका एक छोटा सा कहीं टीचू है या एक कहीं इमारत नहीं बनाई। उनके नाम पे, महाराज के नाम पे मतदान मांगते, हर चीज़ कर रहे, मगर जो काम का जो ज़रूरत है, जो आज जो हमको हमारे गए साल भी हमने गेट पे किए थे, गए साल भी निवेदन दिए थे, आज भी निवेदन दे रहे। इन्होंने 1-2 महीने के अंदर ताबड़तोड़ निर्णय लेके ये काम चालू करना चाहिए। और अगर नहीं करे, आने वाले महानगर पालिका के अंदर हमारी अगर सरकार आई राष्ट्रवादी की, अगर महापौर उप महापौर रहेगा, मैं आज गवाही देता हूँ कि सबसे पहले मैं मेरे तरफ से ये प्रस्ताव रख के सबसे अच्छा और छत्रपति शिवाजी महाराज के माँ का हम एक बड़ा अच्छे तरीके से एक इमारत बनाएंगे। कई जगह दवाखाने के अंदर कपड़े वाटप है, जो सर्दी के दिन में कंबल वाटप है। ये हमारा गरीबों को एक हमेशा जो भी जयंती रहती है हमारा सबके तरफ से, हमारे पार्टी की तरफ से चालू रहता है। जो दवाखाने में, जो घाटी के दवाखाने के अंदर जहाँ पे जो ज़रूरत पड़ती है, हम जहाँ लोग रेलवे के फुटपाथ पे जो गरीब है वहाँ पे शाल बांटने का हम ये 2 दिन हमारे तरफ से ये प्रोग्राम चालू रहेगा। अगर पिछले साल भी हमने यही इसी जगह पर माँ साहब जिजाऊ की जयंती साजरी करेंगे। हमको लगा था कि साल भर के अंदर महानगर पालिका कुछ काम करेगी इस बारे में, हमने उसका वेट किया, लेकिन हम 1 महीने के अंदर भाजपा भाई ने अगर जैसा बताया 1-2 महीने के अंदर अगर नहीं होता है तो जिस तरह से औरंगपुरा में महात्मा फुले और सावित्रीबाई फुले पुतले के लिए हमने महानगर पालिका के महापौर जब उस टाइम के नंदू घोड़ीले थे उनके केबिन को लॉक किया था, उसी तरह से अगर 1-2 महीने के अंदर एक पुतले के लिए कुछ एक्शन नहीं होती है महानगर पालिका की तरफ से, तो अभी जो आयुक्त साहब है उनके केबिन में हम ये आंदोलन करेंगे और जरूरत गिरी तो उनके केबिन को बाहर से लॉक लगाएंगे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाच्या बद्दल आमची ही मागणी लावून धरलेली आहे। गेल्या वर्षीही आम्ही या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे आणि कायम त्याचा पाठपुरावा केलेला आहे। आज महिला म्हणून आम्हालाही असं वाटतंय की ज्यांच्या प्रेरणेने आज आम्ही घराबाहेर पडून समाजकारण, राजकारण आणि तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचे जे प्रयत्न करत आहोत आणि जी प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे ते आमच्या राजमाता जिजाऊ यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं, ज्याची प्रेरणा घेऊन महिला ह्या सक्षम होतील आणि हे आमचं आंदोलन आहे आणि ही आमची मागणी आहे। आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। आम्ही वाट बघू, जर 1 ते 2 महिन्यामध्ये जर ही आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही अजून तीव्र स्वरूपामध्ये हे आंदोलन करू। प्राध्यापक जोगेंद्र कवाडे महायुतीमध्ये आले, मात्र त्यांनी आधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे प्रतिपादन RPI आठवले गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शहर जिल्हा पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। सभेमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासह रिपाईच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे। यावेळी पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, SD मगरे, बाळकृष्ण इंगळे, शहर अध्यक्ष नागराज गायकवाड, संजय ठोकळ, राकेश पंडित, दिलीप पाडमुख, सिद्धार्थ दाभाडे, अरविंद अवसरमोल, लक्ष्मण हिवराळे, प्रकाश गायकवाड आदींची उपस्थिती होती। यावेळी कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या महायुती प्रवेशाबाबत आधी आठवले यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे विधान करीत पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली। मागील आठवड्यात एकनाथ शिंदेच्या गटासोबत जोगेंद्र कवाडे यांची युती झाली आणि ही युती झाल्यानंतर जोगेंद्र कवाडे हे महायुतीमध्ये आले, परंतु आम्ही 2014लाच जोगेंद्र कवाडे जे आमचे चांगले संबंध आहेत, आठवले साहेबांचे त्यांचे देखील चांगले संबंध आहेत, आम्ही मित्र लढवय्ये नेते आहेत,
आणि जोगेंद्र कवाडे देखील हे लढवलेले नेते आहेत या ठिकाणी. परंतु 2014लाच आम्ही जोगेंद्र कवाडे सरांना बोललो होतो. सगळं आठवले साहेब देखील बोलले होते की तुम्ही महायुतीसोबत या, आपण महायुतीसोबत जाऊ. परंतु ते त्यावेळेला आले नाही. परंतु आज तरी त्यांना ती जाणीव झाली आणि आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती केली. परंतु आमचं म्हणणं त्याच्यावर आमची नाराजी एवढीच आहे आठवले साहेबांची की ही युती करत असताना आठवले साहेबांना विचारात घेणं गरजेचं होतं. कारण आम्ही आठवले साहेब महायुतीमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि दमदार आणि ताकदवान नेते आहेत. दलितांचे एकच नेते आहेत देशामध्ये. आणि म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करून जर हा निर्णय झाला असता तर अधिक चांगला झाला असतं. तरी देखील कवाडे सर आलेत, त्यांचं आम्ही पक्षाच्या वतीनं स्वागतच करतो. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांच्याबरोबर चर्चा करून जर घेतला असतं तर अधिक चांगलं असतं झालं असतं. तर त्यामुळं आठवले साहेबांची नाराजी या ठिकाणी मी त्यांच्या वतीनं व्यक्त करतो. आणि पुढील काळात आता जोगेंद्र कवाडे साहेब हे देखील महायुतीमध्ये आलेले आहेत. तर पुढचा काळ अत्यंत उज्ज्वल चांगला राहणार आहे. परंतु महायुतीमध्ये आलेले नेते आणि पुढच्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका यामध्ये कस लागणार आहे आणि महायुतीलाच त्या ठिकाणी लोकांनी आता जवळ केलेलं आहे आणि पुढच्या काळात देखील महायुती या ठिकाणी सत्तेवर येईल असं प्रामुख्याने मला या ठिकाणी वाटतं. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांकडून दादागिरी करीत पैशांची वसुली काही लोकांकडून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्या पार्श्वभूमीवर प्रशासक यांनी जाधववाडी येथे भेट देऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्यासाठी पत्र्याचे शेड तयार करण्यात आले. मात्र सर्व किरकोळ विक्रेते आणि शेतकरी रस्त्याच्या कडेला दुकान थाटत असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होती आहे. तर दुसरीकडे या शेतकऱ्यांकडून दादागिरी करीत पैशांची वसुली काही लोकांकडून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर DDR प्रशासक फडणवीस यांनी जाधववाडी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बांधून दिलेल्या शेडला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून त्यांच्यावर लवकर तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. जाधववाडी येथे पोलीस चौकी असून अद्यापही तेथे स्टाफ नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे जाधववाडी येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यावर देखील पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून शुक्रवारी अर्जाची छाननी होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त जगदीश मिनियार यांनी दिली. गुरुवारीपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर उर्वरित उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी 12 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्जाची छाननी होणार आहे, असे निवडणूक विभागाच्या वतीने कळवले आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवव्याख्याते स्वप्नील भुमरे पाटील आणि प्राध्यापक माया कोरपे महिसाणे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन शिवसेना भवन येथे करण्यात आले होते। राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने महिला सक्षमीकरण व सबलीकरण या विषयावर शिवव्याख्याते स्वप्नील भुमरे पाटील आणि अकोला येथील शिवसेना महिला जिल्हा संघटक प्राध्यापक माया कोरपे म्हैसने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या वतीने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी शिवसेना भवन क्रांती चौक येथे सदर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जिजाऊ माँसाहेबांनी जन्म घेऊन तुम्हा आम्हाला धन्य केलं। पौष पौर्णिमा उगवली 12 जानेवारी 1598चा दिवस उजाडला। शिंदखेडमध्ये सर्वत्र आनंदी आनंद, गुढ्या तोरणे उभारल्या गेली, सर्वत्र पताका उभारल्या गेल्या, तोरणं बांधली गेली, आनंदी आनंद। स्त्री पुरुष नवीन पोशाख घालून तयार होते। काय असावं बरं त्या दिवशी? हत्तीवरून साखर सुद्धा वाटल्या जात होती। काय होतं त्या दिवशी? हो, त्या दिवशी माझ्या जिजाऊ माऊलींचा जन्म झाला होता आणि भूमी धन्य झाली। भूमीने सुद्धा ओंकार भरला असावा की पारतंत्र्यातून सुटण्यासाठी एक माझी माऊली जन्माला आलेली आहे। हत्तीवरून साखर वाटली। आज सरकारला कायदा करावा लागतो, कन्या बचाव बेटी बचाव। आणि त्या काळी 450 वर्षाच्या पूर्वी लखुजी जाधवांनी आणि म्हाळसाबाईंनी कन्याचा जन्मोत्सव साजरा केला। किती मोठी मनाची माणसं। कन्येला जणू काही जगदंबेचं रूप मानून तिच्या स्वागताची तयारी त्यांनी केली आणि 4 भावंडांची ही लाडकी बहीण जिजाबाई या नावाने परत जनमानसामध्ये प्रसिद्ध झाली। अहो, जिच्या नावातच तर सर्व काही आहे। जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जाणतेपणा, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरनिष्ठा ठासून जिच्यामध्ये भरलेली आहे अशी जिजाबाई। जिजाबाई आल्यावर तुमच्या आमच्यासारखे भातुकलीचे खेळ हे ते खेळत बसल्या नाही। आपण आपल्या मुलीला म्हणतो, हे घे बाई, ते घे बाई, खेळ बाई। तसं नाही केलं। म्हाळसा राणी या अतिशय सजग अशी माता होती आणि तेच बाळकडू आपल्या जिजाबाईंना वेल्लम मिळालं। स्त्री सत्ताक पद्धतीचा पाया म्हाळसाबाईंनीच घातला। पोलीस ठाणे साताराच्या पथकाने इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा करणाऱ्यांवर छापा मारून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सिगारेटचा साठा जप्त करण्यात आलाय। पोलीस ठाणे साताराच्या पथकाने इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा साठा करणाऱ्यावर छापा मारून त्यांचा विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रवीण दगडू पैठण पगारे वय 24 वर्ष, राहणार बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनी IDC वाळूज असे आरोपीचे नाव असून त्याने लुधियाना पान शॉप पंढरपूर कामगार चौक औरंगाबाद नगर हायवे रोड येथे इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा साठा ठेवला होता। त्याच्याकडून विविध कंपन्यांचे एकूण 35,200 रुपये किमतीच्या सिगरेट मिळून आल्या। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे। मनपा शाळेतील शिक्षिका सविता बांबर्डे यांनी अध्यापन कार्य पार पाडीत लिहिलेल्या वणव्यातील बहर या कादंबरीच्या प्रकाशन आज मनपा केंद्रीय विद्यालय हर्सुल गाव येथे पार पडली। मनपा शाळेतील शिक्षक अष्टपैलू असतात, याचे उदाहरण म्हणजे मनपा केंद्रीय विद्यालय हर्सुल गाव या शाळेतील शिक्षिका सविता देवीदास बांबर्डे यांनी आपले अध्यापन कार्य पार पाडीत फावल्या वेळेत वणव्यातील बहर या कादंबरीचे लेखन केले। आज 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ
आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिनी मनपा केंद्रीय विद्यालय हर्सुलगाव येथे कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडला। सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ तसेच मनपा उपआयुक्त नंदा गायकवाड आणि मनपा शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, मुख्याध्यापिका उर्मिला लाहोर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती। वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी प्रत्येकाने रोज एक पान तरी वाचलेच पाहिजे असे आवाहन सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ यांनी यावेळी केले। इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्याचे महत्त्व व ग्रंथप्रेम या विषयावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर टोनपे आणि कामिनी सुरंगळीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रीय मुख्याध्यापिका उर्मिला लोहर यांनी केले। कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले। सरला 1 कोटी हा मराठी चित्रपट येत्या 20 जानेवारीला प्रदर्शित होत असून चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी शहरात आली असताना त्यांनी चित्रपटासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती दिली। खूप आनंद होतो हे सांगताना की खूप छान कलाकारांबरोबर, खूप चांगल्या दिग्दर्शकाबरोबर एक वेगळी गोष्ट घेऊन, तुमच्याच जवळची गोष्ट घेऊन आम्ही येणार आहोत। सरला 1 कोटी हा चित्रपट घेऊन येतो आहोत। 20 जानेवारीला तो रिलीज होतो आहे, तर तुम्ही प्लीज वेळ होईल तसा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन त्या चित्रपटाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटेल। सरला 1 कोटी हा सिनेमा येतोय। या सिनेमात आम्ही काम केलं, म्हणजे मी स्वतः एक कॅरेक्टर करतोय त्या सिनेमात आणि खूप मजेशीर अनुभव आहे या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा आणि तोच आता मोठ्या पडद्यावर कसा दिसतो यासाठी मी स्वतः उत्सुक आहे। तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपला एक सिनेमा येतोय, तर जवळच्या लांबच्या जिथे कुठे शक्य आहे त्या चित्रपटगृहात सहकुटुंब सहपरिवार आपण हा चित्रपट पाहू शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो। तर नक्की पहा, काळजी घ्या आणि धमाल करा। आता बातमी आहे अहमदनगरची। फिरोदिया शाळेतील विद्यार्थी शेख हमजा कासम ऑलिम्पियाड परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले, त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अहमदनगर येथील AES अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम शाळेच्या इयत्ता 4थीचा विद्यार्थी शेख हमजा कासम याने नुकतेच गुरगाव दिल्ली येथील सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर 1083वा क्रमांक मिळवून राज्यात 786 तर जिल्ह्यात पातळीवर 523वा क्रमांक मिळवून शाळेत सर्वात प्रथम येण्याचे बहुमान मिळवले असून नुकताच हमजा शेख यास गोल्ड मेडल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले आहे। विविध क्षेत्रातून त्याचे या यशाबद्दल कौतुक होत आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचंय, काही दिवसात अनेक बडे नेते भाजपात येणार असा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा औरंगाबादेतून दावा। औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2023 साठी 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशन अर्ज दाखल। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।